लग्नाच्या एक दिवस आधी आम्ही हा हळदीचा कार्यक्रम केला होता. त्याचा व्हिडिओ तर तुमच्यासोबत शेअर केलाच आहे. खरं तर हळदीच्या कार्यक्रमात एकमेकांना हळद लावताना बरेच वेळा भाऊ किंवा बहीण रडतात, पण आमचं उलटं होतं. आम्ही दोघीही दाताड काढत होतो. कारण सांगते, माझी बहीण जिथं दिली आहे तिथून फक्त 5च मिनिटाच्या अंतरावर माझं घर आहे. हा, एवढं खरं की माहेरी गेल्यावर आता बहिणीचं सुख नसणार, पण ठीक आहे, त्यांना पण कधी ना कधी लग्न करून जायचंच होतं. मी सगळ्यांना हळद लावून भरवत होते, म्हणून सगळ्यांनी मिळून मला भरवली होती. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान डान्स वगैरे केला आणि आमची नवरीबाई दुसऱ्या दिवशी लग्न करून जाणार होती आणि तिने रडायचं सोडून इकडे नाचत बसलेले. डान्स झाल्यानंतर लिटरली आम्ही रात्री 1 वाजता फेशियल केलं, त्यानंतर मेहंदी काढली आणि नवरीच्या ब्लाऊजवर नाव टाकायचं पण काम राहिलेलं माझं, ते सर्व आम्ही रात्रीच केलं आणि हे सर्व करून झोपायला आम्हाला रात्रीचे 3 वाजले होते. लग्नाच्या एक दिवस आधी लवकर झोपायचं तर आम्हाला नेहमीच उशीरच होतो. सकाळी उठून पटकन आवरलं, हा नवरीचा मंडपात जाण्या अगोदरचा लुक केलेला, त्यानंतर लगेच साखरपुड्याचा लुक केला. लग्न घरा शेजारीच असलेल्या मंदिरात होतं, म्हणून खूप घाईघाईने आवरायला लागत होतं आणि घाईत ना साखरपुड्यात एक मेन गोष्ट करतात तीच आम्ही विसरलो आणि हळदीच्या वेळी ते केलं. नेमकं काय विसरलो हे उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर आजच्यासाठी एवढंच. जय माता दी.